आई काय बनवते? तुला आवडतेत ना, म्हणून मी बालुशाही बनवते. 2 वाट्या मैदा चाळून घेतला, त्यासाठी अर्धी वाटी तूप लागेल. हे अर्धी वाटी तूप आहे. हे कडकडीत करून घ्यायचं. असतानाच मैद्यात ओतायचं. हे मैद्याला असं तूप चोळून घ्यायचं. गरम आहे त्यामुळे सुरुवातीला मी चमच्यानं हलवते, नंतर हातानं चोळून घ्यायचं. पूर्ण मैद्याला तूप चोळून घ्यायचं. लाडू बनतोय, इतकं ओलसर झाले तुपामुळं. अगदी थोडंसं मीठ, अर्धी वाटी दही, अर्धा चमचा खायचा सोडा. काय मळायचं, फक्त एकजीव करत राहायचं. असं मिक्स करत राहायचं. घट्ट कणकेसारखं नाही मळायचं. लागलं तर थोडंसं पाण्याचा हात घ्यायचा. त्याचा गोळा 1 तासभर डब्यात घालून झाकून ठेवूया. 2 वाट्या साखरेचा पाक बनवायचा. अशी साखर भिजेपर्यंत पाणी ओतायचं. अंदाजे अर्धी वाटी लागते. आणि अगदी बघा पीठ कसं झालं, अगदी स्पंजी झाले पीठ. अजिबात मळायचं नाही आहे. अलगद हाताने अशा आपण बालुशाही तयार करायची. आपले बालुशे बनवून झाले. आपण इथे तेल पण तापत ठेवलेले आणि आपला पाक पण ह्या साईडला तयार होतोय. आपलं तेल तापलेलं आहे. आता आपण गॅस मंदच ठेवायचा. सुरुवातीला गॅस फुल्ल ठेवायचा आणि तेल तापल्यानंतर अगदी मंद आचेवर ते तळून घ्यायचे. आपोआप तेलात फुगून वर येतात. तोपर्यंत अजिबात पलटायचे नाहीत. आता वरती आलेत, आता पलटायला सुरुवात करूया. अलगद अशी एक एक बालुशाही पलटत राहायची. ते जास्त फुगलेले अगदी हे झाले, क्रिस्पी झाले, त्यामुळं फुटू शकते. अलगद अशी एक एक पलटून घ्यायची. बघा आता तेलाचे बुडबुडे पण कमी यायला लागले. जसं भाजले जाते तसं ते तेल शांत होते. उकळायचं थोडं कमी होते. बघा रंग पण किती सुरेख आलाय. आपला पाक गरमच आहे. गरम पाकात ते टाकायचं. आता ही बालुशाही भाजत आले. आपण अगोदर टाकलेली आता काढून घ्यायची, म्हणजे दुसरी त्याच्यामध्ये टाकता येतात. ही पाकातून आता काढायची. ही आपली तयार बालुशाही.